तर सगळ्यात आधी आहे ना एवढ्या सुंदर वातावरणामध्ये भजन झालं आणि मग देवजन्माचा उत्सव साजरा केल्यानंतर आम्ही जेवण केलं. तर रामकृष्ण हरी मंडळी, तर माहितीये मला व्हिडिओ टाकाय उशीर झालाय, पण आता आलंय बघा असं मानाने व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आमच्या गावाकडे राम जन्मोत्सव आहे ना एकदम सिंपल आणि स्वीट असतोय. त्याच्यात सगळ्यात आधी सगळी भजन मंडळी आहे ना मंदिराबाहेर जमा होत्यात आणि देवाचं भजन सुरू करतात. आणि आम्हाला असं सुखांनी बसलेलं बघितलं की वयस्कर मंडळी लगेच आम्हाला काही ना काही कामं लावितात. मग काही जायलाच लागतंय आणि जेवणाच्या गाडीतलं जेवण खाली घ्यायलाच लागतंय. त्याच्यात जेवण खाली घेता आमच्या आप्याला भूक लागली आणि वर मला म्हणतोय आधी पोटोबान मग विठोबा वार गाड्या. त्याला म्हणलो असला आपले तर जमत नाही. जेव्हा प्रभू रामांचा जन्मोत्सव पूर्ण होईल तेव्हा तुला जेवण देईन. मग तवर तो हापसून पाणी पे आणि मग भजनाला ये. तिकडून मंदिराजवळ आलो तर भजन थांबलं होतं आणि आपल्या रामलालांना आहे ना आंघोळी करता काढलं होतं. मग जशी प्रभूंची आंघोळ झाली मग त्यांना वस्त्र घालून बाया माणसांनी पाळणा म्हणायला सुरुवात केली. मग पाळणं झाल्यानंतर प्रभूंनी सगळ्यांना दर्शन दिलं आणि मग आम्ही जेवण सुरू केलं. खायला नाही बरं का, वाढायला. कारण की गावाकडे ना पहिलं वयस्कर बाय माणसं लाभार्थी असतात आणि मग तरुण मंडळी. मग काही मागास धरून 2 पंक्ती वाढल्यात आणि आता तिसरी पंगत बसलीत. नात करते का नात? नाही करती. बादली भरती जेवण वाढती. मग आता सगळ्यात आधी आम्ही वाढतरी बनतो आणि मग लाभार्थी बनतो. तवर आहे ना तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये जय श्रीराम म्हणा आणि व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो लाईक करा की राव. आणि जेवाय नाही तर परत माणसाने एकटा एकटा जेवतो बोलूत पण नाही.